नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरच्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर कधी आणि किती करावा, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर कधी आणि किती करावा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये आपण ह्युमिक ॲसिडचा वापर कसा आणि किती प्रमाणात करावा, या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊयात की अखेर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर का करावा, किती करावा, कधी करावा, कसा करावा, की ज्यामुळे आपल्याला यावर्षी सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकाचं विक्रमी उत्पादन या ठिकाणी मिळू शकेल। सर्वात प्रथम मित्रांनो, ह्युमिक ॲसिड असते काय हे आपणास समजावून सांगतो। बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी जे आहे ते इतिहास शिकलेला आहे। तर पुरातन काळी काय व्हायचं मित्रांनो, की ज्या वेळेस विपत्ती यायची, म्हणजे काय यायचं, पूर, भूकंप, तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वनस्पती आहेत त्या जमिनीमध्ये गाडल्या जायच्या आणि हा पाला, पाचोळा व वनस्पतीचे जे अवशेष आहेत याच्या माध्यमातून कुजून कुजून ह्युमस तयार व्हायचं। मग जेव्हा हे ह्युमस त्या ठिकाणी बाहेर काढल्या जाते व त्यापासून ह्युमिक ॲसिड जे तयार होते, म्हणजे जे ॲसिड तयार होते त्या ॲसिडला ह्युमिक ॲसिड असं म्हणतात। म्हणजे हे या ठिकाणी टोटली जैविक आहे, नैसर्गिक आहे। याचा अर्थ याचा वापर केल्यानं कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्या कोणत्याही पिकावरती होणार नाही। म्हणजे ह्युमिक ॲसिडचा वापर करून फक्त आपल्याला या ठिकाणी फायदा होणार, नुकसान होण्याचा काही चान्स या ठिकाणी दिसत नाही। मग अशा ह्युमिक ॲसिडचा वापर केल्यानंतर आपल्या सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकाला फायदा तरी काय होणार, तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्युमिक ॲसिडमध्ये जे कंटेंट असतात त्या कंटेंटमुळे पिकाची वाढ होते, पिकांना जास्तीत जास्त कळ्या लागतात, फुलं लागतात, शेंगा लागतात। आपल्या पिकाला जास्तीत जास्त पाते लागतात, फुलं लागतात, बोंड लागतात। हे तुम्हाला आता समजावून सांगतो की जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर केला तर सोयाबीनच्या पिकाची वाढ चांगली होणार, शिवाय सोयाबीनच्या पिकाला कळ्या जास्त लागणार, फुलं जास्त लागणार आणि कळ्या व फुलं यांची गळ होणार नाही। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या वेळेस आपला सोयाबीनचा सोला परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला या ह्युमिक ॲसिडचा वापर केल्याचा फायदा होतो आणि त्यामुळं आपल्याला सोयाबीनच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ दिसून येते। जर कापसाचा या ठिकाणी विचार केला तर कापसामध्ये पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी हे उपायकारक असते, त्यामुळे आपोआप पिकाची वाढ होणार। त्यासोबत कापसाच्या पिकाला जास्तीत जास्त पाते लागणार, त्याबरोबर या पात्यांचं रूपांतरण फुलात मोठ्या प्रमाणात होणार, पाते व फुलगळ होणार नाही
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या पात्याचं फुलात आणि फुलाचं बोंडात रूपांतरण मोठ्या प्रमाणात होत राहील। यामुळं काय होते मित्रांनो, कापसाचं जे विक्रमी उत्पादन मिळवण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यास मदत होते। मग अशा ह्युमिक ॲसिडचा वापर सोयाबीन आणि कापूस पिकामध्ये कधी व कसा करावा, तर या बहुउपयोगी असणाऱ्या ह्युमिक ॲसिडचा वापर आपण कोणत्याही स्टेजमध्ये करू शकतो। जर सोयाबीनचा विचार करत असाल तर ज्या 2 कीटकनाशकाच्या आपण फवारण्या घेतो त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर आपण नक्की करावा। आणि ज्यावेळेस आपण कापसाच्या पिकाच्या फवारण्या घेतो ते या फवारणीमध्ये जर थोड्याफार प्रमाणात प्रत्येक फवारणीमध्ये जर ह्युमिक ॲसिड यूज केलं तर आपल्या पिकाची वाढ चांगली होईल, पाते जास्त लागतील, फुलं जास्त लागतील, पाते आणि फुलं यांची गळ होणार नाही, शेवटी बोंडही परिपक्व व्हायला मदत होईल। असं बहुउपयोगी मित्रांनो मदत याच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे। म्हणून या ह्युमिक ॲसिडचा वापर आपण फवारणीच्या वेळेस 100% करायला पाहिजे। मग या ह्युमिक ॲसिडचं जे प्रमाण आहे ते किती घ्यावं, तर लक्षात घ्या मार्केटमध्ये 10% ह्युमिक आहे, 20% आहे, 50% आहे, कुठं कुठं 100% आहे। जेवढं महाग ह्युमिक असते ते जास्त टक्क्यावाला असते। मग आता आपण काय करायचं, कमी टक्क्यावालं घेतलं तर प्रमाण जास्त घ्यायचं, जास्त टक्क्यावालं असलं तर प्रमाण कमी घ्यायचं आणि सरासरी ब्रँडेड कंपनीचं ह्युमिक ॲसिड वापरायचं ज्याचा फायदा आपल्याला 100% या ठिकाणी होत राहतो। त्याबरोबरच मित्रांनो प्रमाणाचा विचार केला तर जसं शिफारस केले टक्केवारीनुसार ते वेगळं वेगळं असते, पण जे काय आपण सरासरी मार्केटमध्ये वापरतात त्याचा विचार केला तर आपल्याला 1 लिटरला 1 ग्राम घ्यायचे किंवा 1 लिटरला 1 ml घ्यायचे। या पद्धतीनं जर ह्युमिक ॲसिडचा वापर केला तर मला वाटते यावर्षी सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकातून आपल्याला विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। तर मित्रांनो ह्युमिक ॲसिडबद्दल संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।